श्रीवर्धमानमर्हन्तं नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट संदर्भ न्यायदीपिकाम्। जय बोलो अभिनव धर्म भूषण विद्याचार्य भगवान की जय। उदाहरण म्हटलं अगोदर पहिला अभ्यास. उदाहरण सांगताय का? कशाची काय केलं होतं? आत्मभूत लक्षण. दिलं तर साखरेची गोडी. कशाला म्हणलं ते सांगा पहिल्यांदा मला. आत्मभूत लक्षण आत्मभूत म्हणजे जे द्रव्याच्या स्वभावामध्ये प्रविष्ट असते, व्यापून राहते. संस्कृत मध्ये संस्कृत पाठ नाही केलं. यत वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम तद आत्मभूतम. जे वस्तूच्या स्वरूपामध्ये अनुप्रविष्ट असतं त्याला म्हणायचं आत्मभूत. यद वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम तद आत्मभूतम. आणि जे यद वस्तु स्वरूप अनुप्रविष्टम तद अनात्मभूतम. काय सांगितलं होतं रुपाली? सांग उदाहरण. साखरेची गोडी, साखरेचा रस गुण म्हणावा लागेल. म्हणजे गुण घ्यायचे लक्षण मध्ये जे तादात्म्य रूप असतात, जे त्याचं लक्षण रूप सांगणार आहे आपण, ते कधीही बदलणार नाही अशी अवस्था ज्याची जे आहे ते आत्मभूत लक्षण म्हटलं जातं. जे त्याच्याशी काय म्हणायचं एकमेक रूप आहे ते लक्षण म्हणजे आत्मभूत लक्षण. द्रव्याशी जे आत्मरूप असतं ते आत्मभूत लक्षण. त्यामुळं जरी साखरेची गोडी म्हणताय तरी गोड ही पर्याय आहे, गोड हा गुण नाहीये. म्हणजे काय गुणांचं दाखवणार द्रव्य त्याला म्हणायचं आत्मभूत लक्षण. चला उदाहरण सांगा दुसरं. सुजाता काकी. धर्मद्रव्याचे गती हेतुत्व लक्षण. बरोबर. धर्मद्रव्याचं गती हेतुत्व लक्षण हे त्यांनी दिलेले आहेत की, तुम्हाला तुमचे लिहायला सांगितले होते, तुम्ही त्यांचेच लिहिले. कापसाचा स्पर्श गुण घ्यायचा का? कशाचं? कापूस मऊ असतो की नाही, स्पर्श गुण घ्यायचा का त्याचा? कापसाचा स्पर्श गुण चालते की, काय पुद्गलाचा स्पर्श गुण कुठलाही असला तरी ते त्याचं आत्मभूत लक्षण. अजून संगीता काकी. हे होत आहे का, आरशाचं लक्षण प्रतिबिंबित करणे एखादी वस्तू, त्याचं ते लक्षण असं सांगू शकतो का आपण? आरशाचं स्वच्छत्व गुण म्हणायचं मग. तर त्याच्यामध्ये येणार ते पर्याय झाली, जे काय प्रतिबिंबित झालं ते पर्याय म्हणायची. पण ते गुण आहे त्याला आत्मभूत लक्षण म्हणायचं. बोला संगीता काकी, म्यूट आहे. आर्यंतांचे अनंत चतुष्टय हे त्यांचं आत्मभूत लक्षण. बर. गुण घेतले. अनंत चतुष्टय पर्याय का गुण? गुणच त्यांचे अनंत ज्ञान अनंत दर्शन. ते पर्याय झाले ना. अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत सुख अनंत वीर्य हे पर्याय झाले. मग ज्ञान दर्शन त्यांचं स्वभाव रूपाने परिणमन आहे. स्वभाव रूपाने ते परिणमन आहे अनंत ज्ञान अनंत दर्शन. हो की, पण आता त्यांनी पर्याय नाही दाखवले आत्मभूत लक्षणामध्ये, सगळे गुण दाखवले. जीव द्रव्य का लक्षण ज्ञान दर्शन चेतना. आकाश द्रव्याचं लक्षण अवगाहन हेतुत्व. पुढं काढ का, कुठं किती नंबर सांगितलं ते हे पुढच्या ह्याच्यावर भाषांतरामध्ये? आत्मभूत चतुष्टय कारण सगळ्या द्रव्य सगळ्या जीव अनंत चतुष्टय हे अरिहंतांचं लक्षण आत्मभूत येणार नाही, कारण सगळ्या जीवांमध्ये ते येत नाही. नाही, अरिहंतांचं लक्षण म्हणलेत त्यांनी, जीवाचं लक्षण नाही म्हणलं. त्यामुळे अरिहंतांमध्येच ते जाईल असं ते म्हणतात ना. पण ते फक्त बघू आपण तिथं पर्याय घेतलीये का त्यांनी आत्मभूत लक्षणामध्ये. पान नंबर काय सांगितलं होतं मी माग, म्हणजे जिथं एक्सप्लेनेशन आलं तिथं 180 ना. 175 पानावर. तिथलं वाचू थोडस पाहिजे तर 175 पानावर आहे आत्मभूत आणि अनात्मभूत लक्षण.
जो वस्तु के स्वरूप में मिला हुआ हो उसे आत्मभूत लक्षण कहते हैं। प्रीतिभाभी पुस्तक आहे का समोर? आई जुन्या पानात जुनं पुस्तकात 169 आहे. हा 5-6 पानं तेवढं मागं बघायचं. वाचेल. जो वस्तु के स्वरूप में मिला हुआ हो उसे आत्मभूत लक्षण कहते हैं। जैसे अग्नि की उष्णता, यह उष्णता अग्नि का स्वरूप होती हुई अग्नि को जल आदि पदार्थों से अलग करती है, इसलिए उष्णता अग्नि का आत्मभूत लक्षण है। अनात्मभूत लक्षण, जो वस्तु के स्वरूप में न मिला हुआ हो उसे अनात्मभूत लक्षण कहते हैं। जैसे दंडी पुरुष का दंड यह लक्षण, दंडी को लाओ ऐसा कहने पर पुरुष अननुप्रविष्ट दंड ही उसी पुरुष को अन्य वस्तुओं से अलग यानी व्यावृत्त यानी भिन्न या पृथक करता है, इसलिए दंड यह पुरुष का अनात्मभूत लक्षण है। दंड काय त्या पुरुषाच्या मध्ये प्रविष्ट होऊन त्याचं लक्षण केलेलं नाहीये, त्यामुळे त्या पुरुषापासून ते दंड भिन्न भिन्न आहे, म्हणून त्याला म्हणलं अनात्मभूत लक्षण. पुढे विशेषार्थ वाचा कोण वाचतं? एक जण अनुजा भाभी वाचा. स्मिताताई, पाण्याची शीतलता हे आत्मभूत लक्षण येणार का पाण्याचं? तेच की आता मी म्हणत होते त्यांनी पर्याय घेतलेत का गुण घेतलेत जरा बघू आपण, मग तसं लावता येईल. जे नित्य तादात्म्य रूप असतं ते आत्मभूत लक्षण म्हणलं जातं. मग नित्य तादात्म्य संबंध द्रव्याचा आणि गुणाचा असतो, त्यामुळे पर्यायाचा अनित्य तादात्म्य येणार ना. बघू त्यांनी कसं घेतलेत एकदा, मी पण नाही वाचलं लय दिवसामध्ये. वाचा. जो वस्तु के समोर ठेवा जरा मोबाईल. जो वस्तु के स्वरूप में मिला हुआ हो उसे आत्मभूत लक्षण कहते हैं। जैसे अग्नि यह एक वस्तु है, अग्नि के सब प्रदेशों में उष्णता है, अग्नि और उष्णता का नित्य तादात्म्य संबंध है। जिस और जितने क्षेत्र में तथा काल में अग्नि है उसी क्षेत्र में और उतने ही क्षेत्र में तथा सभी काल में उष्णता है, इसलिए उष्णता अग्नि का स्वरूप है। अग्नि से भिन्न स्वरूप वाले, उदाहरणार्थ शीतलता स्वभाव वाले जल में उष्णता नहीं है, इसलिए उष्णता अग्नि का स्वरूप होती हुई अग्नि को जल आदि पदार्थों से जुदा यानी अलग यानी व्यावृत्त यानी अन्य करती है, अतः उष्णता अग्नि का आत्मभूत लक्षण है। उष्णतेला एक आत्मभूत सांगितलं. आता ऍक्च्युली इथं उष्णता ही गुण आहे का पर्याय? पर्याय, स्पर्श गुणाचे पर्याय. त्यामुळे तिथं तोच विचार आला मला. आता त्यांनी पर्याय घेतली आहे पण पुढे परत सगळीकडे त्यांनी गुणांचं कथन करून सांगितलं आणि पुढे नित्य तादात्म्य संबंध सांगायला लागले. बघू वाचा पूर्ण. आगे और भी देखिए. सुवर्णत्व, पीतत्व, गुरुत्व, स्निग्धत्व आदि सुवर्ण का आत्मभूत लक्षण है। जिस और जितने क्षेत्र में तथा काल में सुवर्ण है उसी क्षेत्र में और उतने ही क्षेत्र में तथा सभी काल में सुवर्णत्व, पीतत्व, गुरुत्व, स्निग्धत्वादि है। सुवर्णत्व, पीतत्व, गुरुत्व, स्निग्धत्वादि का सुवर्ण के साथ नित्य तादात्म्य संबंध है। आता त्यांनी हे सगळं गुण म्हणून घ्यायला लागले, पर्याय म्हणून घेतलेलं नाहीये, त्यामुळे ह्याला नित्य तादात्म्य संबंध लावतात. अग्नीचं उष्णता सुद्धा नित्य तादात्म्य रूप सांगायलेत आणि इवन सुवर्णाचं सुद्धा पीतत्व म्हणतो तर ते पीतत्व ऍक्च्युली पर्याय आहे, पण तरी सुद्धा ते त्यांनी गुण म्हणून त्याचा नित्य तादात्म्य संबंध सांगतात. स्निग्धत्वादी का सुवर्ण के साथ नित्य तादात्म्य संबंध है. पुढं सुवर्णत्व, पीतत्व, गुरुत्व, स्निग्धत्वादि सुवर्ण द्रव्य के गुण है. ये सुवर्णत्व नवीन पुस्तक असेल तर न्यायदीपिकेचं 175 पान आहे, जुनं असेल तर 169 पान आहे. आत्मभूत लक्षण अनात्मभूत लक्षणचा विस्तार वाचतोय. वाचा.
ए सुवर्णत्व, पीतत्व, गुरुत्व, स्निग्धत्वादि सुवर्ण का स्वरूप होते हुए सुवर्ण को रजत, लोह, तांबा, पीतल आदि पदार्थों से भिन्न करते हैं। इसलिए सुवर्णत्व, पीतत्व, गुरुत्व, स्निग्धत्व तथा लोह चुंबक के द्वारा अनाकर्षकत्व इत्यादि स्वर्ण के आत्मभूत लक्षण है। म्हणजे लोखंडाकडून सोनं आकर्षित केलं जात आहे का नाही जात? लावून बघा, काढू नका. लोहचुंबकाने तुमचं सोनं आकर्षित केलं जात आहे का नाही जात? कधी बघितलंय का? तर ते त्याच्यामध्ये तो गुणधर्म नाही. लोखंडालाच आकर्षित करतं ते, सोन्याला आकर्षित करत नाही. कोण वाचते? वाचा दुसरं. दीपा भाभी वाचा. स्पर्श रस गंध वर्ण आदी. म्यूट आहे, म्यूट. हो. स्पर्श रस गंध वर्ण आदि पुद्गल द्रव्य के आत्मभूत लक्षण है, क्योंकि जिस और जितने क्षेत्र में तथा काल में पुद्गल द्रव्य है, उसी क्षेत्र में उतने ही क्षेत्र में तथा सभी काल में तथा पुद्गल द्रव्य की सभी अवस्थाओं में स्पर्श रस गंध वर्ण आदि है। स्पर्श रस गंध वर्ण आदि का पुद्गल द्रव्य के साथ नित्य तादात्म्य संबंध है। स्पर्श रस गंध वर्ण आदि पुद्गल द्रव्य के गुण है। स्पर्श रस गंध वर्ण आदि पुद्गल द्रव्य का स्वरूप होते हुए पुद्गल द्रव्य को आकाश द्रव्य, धर्म द्रव्य, अधर्म द्रव्य, काल द्रव्य, जीव द्रव्यों से पृथक करते हैं। इसलिए स्पर्श रस गंध वर्ण आदि पुद्गल द्रव्य के आत्मभूत लक्षण है। आता इथं कसं लावलं त्यांनी? सगळं गुणांच्या बरोबर द्रव्याचा संबंध लावला आणि नित्य तादात्म्य रूप दाखवलं, त्याला आत्मभूत म्हणलंय. मग असं मी म्हणते की सगळीकडे त्यांनी गुणांचा संबंध दाखवलाय. आता अग्नी आणि उष्णता, असं ते उष्णतेला पण त्यांनी गुण केला आणि त्याचा संबंध दाखवलाय, म्हणून त्याला आत्मभूत म्हणलंय. ठीक, काय म्हणताय? वाचा पुढे, अजून एक पॅराग्राफ वाचा. दाखवलेली असेल आणि त्या विशिष्ट पर्यायाच्या द्वारे त्याला दुसऱ्यापासून वेगळं करता येत असेल तर ते सुद्धा आत्मभूत लक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे उष्णता कसं म्हणायचं? नित्य तादात्म्य कसं म्हणायचं पर्यायाला? ते ना, त्या अग्नी बरोबर उष्णता नित्यच राहते, म्हणून त्या अपेक्षेने म्हटलं त्यांनी. म्हणजे म्हणूनच की त्याला गुण केलंय त्यांनी, हेच म्हणाले मी. पर्याय नाही ती, गुण समजून त्याला नित्य तादात्म्य रूप दाखवलंय, त्यामुळे त्याला ठीक आहे आत्मभूत लक्षण म्हणलंय. रुपाली, सुवर्णाचं पण, रुपाताई, सुवर्णाचं पण त्यांनी तू विचारली तसं पीतत्व हे सुद्धा त्यांनी आत्मभूत लक्षण घेतलंय. म्हणजे तुम्ही उदाहरण सांगितलेलं ते, म्हणजे ते गुण घेतला त्यांनी. पीतत्व, सुवर्णत्व हे गुण घेतले. काय? स्निग्धत्व ना, त्यात पिवळा रस, म्हणजे दुसरा कुठला रंग येत नाही म्हणून तसं घेतलं का तो? आजकाल सोनं तुमच्याकडं लय रंगांचं असतंय असं ऐकलंय मी. पांढरं पिंढर काय म्हणायचं? रोज गोल्ड. रोज गोल्ड हे काय नवीन? बरं, आता अजून नवीन निघालं. प्लॅटिनम मला माहित होतं, पांढरं काय तर बसलं. बाकी दुसरं काय माहित? ब्लॅक गोल्ड पण असते का? बरं बास, जाऊ दे, नको ते, मला नॉलेज नको. माझं आपलं आहे ते पास आहे. म्हणजे सुवर्णत्व, पीतत्व हे गुण घेतलेत, ह्याच्यासाठी म्हटलं की जिथं त्व आला तिथं ते पणा आहे, त्यानुसार त्याला आत्मभूत लक्षणामध्ये गर्भित केले. ठीक आहे, निशांत आहेत का? सांग, त्यांचं उत्तर बरोबर होतं म्हणून. पुढं, विशिष्ट व्यापक. माझा दीपा भाभी. विशिष्ट व्यापक, अवघाणत हेतुत्व, अमूर्तत्व. त्यामुळं तुम्हाला सोपं आहे, त्यामुळं पटपट वाचायचं असतं तरी वाचा, कारण पुढचा विषय होईल मग.
अनंत प्रदेशत्व आदि आकाश द्रव्य के आत्मभूत लक्षण है, क्योंकि आकाश द्रव्य के सभी प्रदेश क्षेत्र में और आकाश द्रव्य की सभी अवस्थाओं में अवगाहन हेतुत्व आदि है। अवगाहन हेतुत्व अमूर्तत्व आदि का आकाश द्रव्य के साथ नित्य तादात्म्य संबंध है। अवगाहन हेतुत्व अमूर्तत्व आदि आकाश द्रव्य के गुण है। व्यापक अवगाहन हेतुत्व अमूर्तत्व अचेतनत्व आदि आकाश द्रव्य का स्वरूप होते हुए आकाश द्रव्य को जीव पुद्गल धर्म अधर्म काल द्रव्यों से पृथक करते हैं। इसलिए व्यापक अवगाहन हेतुत्व अमूर्तत्व अचेतनत्व अनंत प्रदेशीपणा आकाश द्रव्य के आत्मभूत लक्षण है। कसं वाचायचं? व्यापक अवगाहन हेतुत्व एकच आहे ते, म्हणजे अवगाहन हेतुत्व अनेकांमध्ये जाते, जीवामध्ये पण जात आहे, इव्हन पुद्गलामध्ये पण जात आहे. त्यामुळं व्यापक अवगाहनत्व हे आकाश द्रव्याचं गुण आहे स्पेशली. मग त्यामुळे त्यांनी सांगतायत की या गुणांच्या द्वारे आकाश द्रव्य अन्य द्रव्यापासून भेदलं जातं, म्हणून तिथे त्याला त्याचं आत्मभूत लक्षण म्हणलं. नाहीतर अचेतनत्व अमूर्तत्व अनंत प्रदेशत्व हे तर अन्य द्रव्यांमध्ये पण जाते लक्षण, पण तरी सुद्धा त्याला आकाश द्रव्याचं आत्मभूत लक्षण म्हणलं. कोण वाचते? वाचा. संगीता वाक्य वाचा. गती हेतुत्व अमूर्तत्व अचेतनत्व आदि धर्मद्रव्य के आत्मभूत लक्षण है, क्योंकि धर्मद्रव्य के सभी असंख्यात प्रदेशों में और धर्मद्रव्य की सभी अवस्थाओं में गति हेतुत्व आदि है। गति हेतुत्व आदि का धर्मद्रव्य के साथ नित्य तादात्म्य संबंध है। गति हेतुत्व आदि धर्मद्रव्य के गुण है। एक गति हेतुत्व आदि धर्मद्रव्य का स्वरूप होते हुए धर्मद्रव्य को जीव पुद्गल आकाश अधर्म काल द्रव्य से पृथक करते हैं। इसलिए गति हेतुत्व आदि धर्मद्रव्य के आत्मभूत लक्षण है। समजतंय ना? तर विचारा. म्हणजे सगळीकडे गुण घेतलेत आणि त्यांचा नित्य तादात्म्य संबंध द्रव्याशी आहे, त्यामुळं त्याला आत्मभूत लक्षण म्हणून गर्भित केलं. पुढं अमूर्तत्व अचेतनत्व आदि अधर्म द्रव्य के आत्मभूत लक्षण है, क्योंकि अधर्म द्रव्य के सभी असंख्यात प्रदेशों में और अधर्म द्रव्य की सभी अवस्थाओं में स्थिति हेतुत्व आदि है। स्थिति हेतुत्व आदि का अधर्म द्रव्य के साथ नित्य तादात्म्य संबंध है। स्थिति हेतुत्व आदि अधर्म द्रव्य के गुण है। ये स्थिति हेतुत्व आदि अधर्म द्रव्य का स्वरूप होते हुए अधर्म द्रव्य को जीव पुद्गल आकाश धर्म काल द्रव्यों से पृथक करते हैं। इसलिए स्थिति हेतुत्व आदि अधर्म द्रव्य के आत्मभूत लक्षण है। समजतंय ना? सगळ्यांमध्ये हे घेतलंय त्यांनी अमूर्तत्व चेतनत्व, पण त्याच्या बरोबर त्याचं विशेष गुण असलेलं स्थिती हेतुत्व अवगाहन हेतुत्व असं प्रत्येक त्या द्रव्यामध्ये घेऊन त्याला आत्मभूत लक्षण सांगितलं. वर्तना हेतुत्व अमूर्तत्व अचेतनत्व एक प्रदेशत्व आदि काल द्रव्य के आत्मभूत लक्षण है, क्योंकि कालानुद्रव्य के अपने अपने एक प्रदेश में और अपने अपने कालानुद्रव्य की सभी अवस्थाओं में वर्तना हेतुत्व आदि है। वर्तना हेतुत्व आदि का काल द्रव्य के साथ नित्य तादात्म्य संबंध है। वर्तना हेतुत्व आदि काल द्रव्य का स्वरूप होते हुए काल द्रव्य को जीव पुद्गल आकाश अधर्म धर्म द्रव्यों से पृथक करते हैं। इसलिए वर्तना हेतुत्व आदि काल द्रव्य के आत्मभूत लक्षण है। ज्ञान आनंद अमूर्तत्व असंख्यात प्रदेशवत्व आदि जीव द्रव्य के आत्मभूत लक्षण है, क्योंकि जीव द्रव्य के अपने अपने असंख्यात प्रदेशों में और अपने अपने जीव की सभी अवस्थाओं में ज्ञान आदि है। ज्ञान आदि जीव द्रव्य के गुण है। एक ज्ञान आदि जीव द्रव्य का स्वरूप होते हुए जीव द्रव्य को आकाश पुद्गल धर्म अधर्म धर्म काल द्रव्य से पृथक करते हैं। इसलिए ज्ञान आदि जीव द्रव्य के आत्मभूत लक्षण है। सगळ्यात शेवटी का सांगितलं? ज्ञान तर पहिला सांगायचं होतं, जीवाचं आत्मभूत पहिला सांगायला पाहिजे होतं. सगळे द्रव्य पहिला सांगून मग शेवटी ज्ञान का सांगितलं? कारण तुम्हाला जीव परिचितच नाहीये, बाकी सगळंच परिचित आहे, म्हणून परिचिताकडनं अपरिचिताकडे न्यायला लागले. मग सगळ्यांचा संबंध समजून दिल्यावर आता शेवटी सांगाले सोनं माहित आहे, अग्नी माहित आहे, दिवसभर किचन मध्येच राहणारे तुम्ही लोक, आणि सोनं घालून फिरणारे, त्याच्यातून आनंद मानणारे,
म्हणून त्याच्यातून पुढे जाऊन तुम्हाला आकाशद्रव्य कालद्रव्य हे तर दिसत नाही. मग त्यातून ओळख करून देऊन शेवटी जीवाकडे नाही. ठीक आहे, रुपाली वाच. कवी आली. छान. रोहिणी काकी वाचा. मैं ज्ञान आदि वाला निज जीव द्रव्य ज्ञान आदि वाला निज जीव द्रव्य ऐसा विचार करने से अन्य जीवों से तथा आकाश काल धर्म अधर्म पुद्गल द्रव्यों से अपने को पृथक किया। मैं ध्रुव शुद्ध ज्ञान दर्शनानंद निजात्मा ऐसा विचार करने से अपनी सभी अवस्थाओं से तथा अन्य जीवों से और आकाश पुद्गल धर्म अधर्म काल द्रव्यों से भिन्न किया। यह भेद ज्ञान है। यह भेद ज्ञान प्रामाण्य सहित प्रत्यक्ष ज्ञान करते समय चिंता नष्ट होती है, आकुलता नष्ट होती है, निराकुलता आती है, मोह राग द्वेष नष्ट होते हैं, समता आती है, समाधान मिलता है, शांति आती है, अभी आनंदमय भोग प्राप्त होता है। भले ही व्रति हो या अव्रति हो, अभी प्रामाण्य सहित प्रत्यक्ष ज्ञान से मैं ध्रुव शुद्ध ज्ञान दर्शनानंद आत्मा हूँ। मेरे ध्रुव निज आत्मा में अन्य कुछ नहीं है, ऐसा जानने से सम्यक आनंद मिलता है। प्रयोग करके देखो। कोण कोणाला सांगायलाय? आचार्य आम्हाला सांगायला लागले. होय ना, मला वाटलं तुम्ही मला सांगायला. करके देखो. बर, मला एक सांगा आता. तुम्हाला नय समजतेत ना? नय आता सगळ्यांना परिचित आहेत. कुठले नय? जाऊ द्या. अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती हे तर परिचित आहेत का? माहित आहेत का नुसतं काय असतं त्याच्यामध्ये ते सगळ्यांना? हो म्हणा की. सामान्य माहित आहे ना, अभेदवृत्ती म्हणजे गुणातून अखंड द्रव्य, अभेदोपचार म्हणजे पर्यायातून अखंड द्रव्य, परत भेदोपचार म्हणजे गुणभेद आणि भेदवृत्ती म्हणजे पर्यायाचं कथन. मग मला सांगा, त्याच्यामध्ये आत्मभूत लक्षण कुठल्या कुठल्या नयाने सांगणार? कुठल्या कुठल्या नयाचा विषय आत्मभूत लक्षण? अभेदवृत्ती, गुणाकडं. अभेदवृत्ती झालं का? एकच? मी 4 सांगितले तुम्हाला. भेदोपचार मध्ये पण येईल. भेदोपचार मध्ये पण येणार ना. काय केलं होतं? अभेदवृत्ती काय सांग? अभेदवृत्तीचा विषय काय निघला? एका गुणातून अखंड वस्तूला पाहणे. अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्ती. काय ह्याच्यामध्ये? अभेदवृत्तीमध्ये गुणाकडून द्रव्य दाखवलं, अभेदोपचार मध्ये पर्यायाकडून द्रव्य दाखवलं, भेदोपचार मध्ये गुणभेद दाखवले, गुण दाखवले, अनंत गुण म्हणून आपण गुणभेद करून दाखवले, तर ते भेदोपचार मध्ये आले. आणि भेदवृत्तीमध्ये काय कळलं? मग आता ह्याच्यामध्ये आत्मभूत लक्षण कुठल्या कुठल्या नयाने घटणार? अनात्मभूत लक्षण आणि आत्मभूत लक्षण कुठल्या नयामध्ये घालायचं? उदाहरण लावलं तसं आता एवढे सगळे उदाहरण ऐकलात ना तुम्ही, तर त्याच्यामधून सगळे नयच दाखवलेत ऍक्च्युली. सुजाता काकी, अभेदवृत्ती आणि भेदोपचार. कारण इथं गुणांचा विषय आलाय ना. ज्यांचा तादात्म्य संबंध असतो, नित्य तादात्म्य संबंध असतो, त्याच ठिकाणी आत्मभूत लक्षण घटणार आहे. त्यामुळे जिथं गुणांकडून द्रव्य दाखवलं तिथं सुद्धा आत्मभूत लक्षण घडतं. आणि जिथं द्रव्यांच्या मध्ये गुण आहेत तरी पण त्याचा संबंध जीवाशी किंवा त्या द्रव्याशी नित्य तादात्म्य रूप आहे, त्यामुळे तिथं सुद्धा आत्मभूत लक्षण घडतं. आणि आता अनात्मभूत लक्षण, कारण की पर्याय आहे ना. जसं क्रोधी जीव, केवल ज्ञानी जीव असं म्हणत असताना पर्यायाकडून द्रव्य दाखवलं तर ते अनात्मभूत लक्षण झालं, किंवा क्षणिक पर्यायाचं जरी कथन केलं तरी सुद्धा ते अनात्मभूत लक्षण झालं. आता पर्यायातून अग्नीची उष्णता घेतली, मग ते पर्यायातून अखंड द्रव्यच झालं. मग आम्ही तेच सांगितलं ना आता, की
अग्नीची उष्णता नाही, उष्णता ऍक्च्युली त्यांनी गुण घेतलाय आणि त्याचा नित्य तादात्म्य रूप संबंध दाखवून तो आत्मभूत लक्षण सांगायला. पण आपण ते उष्णता म्हणून पर्याय घेतली तर पुन्हा अनात्मभूत लक्षण होईल. पण आता ते त्याच्याशी अभेद रूप आहे, ते कधी उष्णता इतर कुठल्या गोष्टींशी तादात्म्य रूप नसती म्हणून त्यांनी ते आत्मभूत लक्षण म्हणलं असेल तर चालतंय. पण आता बाकीच्या सगळ्या ठिकाणी तर त्यामुळे त्यांनी गुणांकडूनच कथन केलंय. म्हणजे अनात्मभूत मध्ये पर्यायच घ्यायचं का? पर्यायाकडून असते ते अनात्म. हा, अनात्मभूत म्हणजे त्याचं ते स्वरूप नाहीये. ज्या द्रव्याचं तुम्ही ते लक्षण करताय ना अनात्मभूत, जसं दंडी पुरुष म्हटलं तर दंड हे काय त्या पुरुषाशी अभेद रूप नाहीये, त्या पुरुषाच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट झालेलं लक्षण नाहीये. चष्मेवाला पुरुष अजून सांगतील की आपण अनात्मभूत नाही वाचलं. आत्मभूत समजलं का? आत्मभूत लक्षण म्हणजे गुणांचे पर्याय एक समयापुरते तरी त्याच्याशी अभेदच आहेत ना द्रव्याशी. पण आता ते एक समयापुरतं असल्यामुळे त्याला तादात्म्य रूप कसं म्हणणार, नित्य तादात्म्य. आता त्यांनी शब्द घेऊन म्हणून तर खुलासा करून सांगितलाय, ज्याचा नित्य तादात्म्य संबंध दाखवणार तिथंच आत्मभूत लक्षण घटित होतं. पर्यायपणेच प्रकट होणार ना. मग होऊ दे की, आत्मभूत म्हणलं की आम्ही त्याला, कुठं सोडलंय. चला पुढं वाचायचं का अनात्म. कसं येणार स्मिता? दंडी पुरुष म्हटलं तर त्याचं पर्यायचं म्हणजे त्या माणसाचं पर्यायचं काय संबंध? दोन वेगळे द्रव्य आहेत ना. हो की, द्रव्य भिन्न भिन्न असताना संबंध लावला तरी पण तो क्षणिकच आहे ना. तादात्म्य रूप नित्य रूप नाहीच आहे संबंध, त्यामुळं अनात्मभूत मध्ये येणार. मग जसं आपण ते उपचरित सद्भूत व्यवहारने लावतो ना, मग ते जसं दोन द्रव्यांचा संबंध घटवला जातो, ते सर्वथा भिन्न असताना त्यांचा संबंध दाखवला तर ते अनात्मभूत लक्षणच झालं. म्हणजे आता शब्दावरून जावा की, लक्षण करतोय आपण त्या द्रव्याचं, मग जे की त्या द्रव्याशी कधीच त्या द्रव्यापासून वेगळं होत नाही त्याला म्हणायचं आत्मभूत. आणि जे त्याच्यापासून वेगळं असताना सुद्धा तुम्ही त्याच वरून ओळख करताय त्या द्रव्याची, तर ते अनात्मभूत लक्षण झालं. समजलं म्हणा? आंबट चिंच म्हटलं तर आत्मभूत मध्ये येत नाही. रसगुणाची पर्याय झाली. तेच आता प्रश्नच आहेत सगळे. एकाला अग्नी पाहिजे, एकाला सोनं पाहिजे, एकाला आता चिंच आली, अजून काय साखर पाहिजे. म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला त्याचा गुण म्हणून तसं ते स्वभाव घ्यायचा असेल तर आत्मभूत लक्षण मान्य आहे. पण आता पर्याय म्हणून घेतलं तर जसं सुवर्णाचं पितत्व त्यापासून कधी भिन्न होत नाही, जसं अग्नीची उष्णता ही त्याशी तादात्म्य रूप असते म्हणून त्यांनी आत्मभूत लक्षण केलं, तसं तुमच्या चिंचेचं पण आंबटपणा घ्या, त्यातला तर ते आत्मभूत लक्षण झालं. आहे का अजून काय किचन मध्ये तुमच्या? कारल्याचा कडूपणा. कारलं झालं. अनात्मभूत लक्षण माझं तेवढं एकदा. एक गोड काढते, एक कडू काढते, एक आंबट काढते. आता मिरची पण सांगू नका म्हणजे झालं. संगनाचा सुगंध पण असंच धराय असं असं. हा, सुगंधत्व म्हणा असं तर ते पणा करून लावा की आता त्याला, ते त्याच्याशी अभेद करून घेतलं तर ते आत्मभूत लक्षण घेणार. ठीक आहे. अनात्मभूत उद्या वाचायचंय का? तुम्ही एकदा वाचून ठेवा म्हणजे परत मग लावताना सोपं जाईल. ऍक्च्युली हे सगळं पुढंच वाचायचंय. प्रस्तावनामध्ये सगळी न्यायदीपिकाच नाही तर काढून मागची वाचावं लागेल. असंभवची नुसते व्याख्या सांग. सकाळी सांगितली होती ना, अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोष. तर माझं सकाळी थोडंसं चुकलं होतं त्याच्यामध्ये दाखवताना. चुकलं म्हणजे असं दाखवायला पाहिजे होतं ते. काय सांगितलं होतं? अव्याप्ती दोष म्हणजे लक्षाच्या एका भागामध्ये राहते. मग तिथं मी लक्षाच्या एका भागामध्ये ते लक्ष केलं, त्याच्या एका भागामध्ये जातं आणि एका भागामध्ये नाही जात लक्षण. तर ते
अव्याप्ती दोषाने दूषित म्हणलं. मग तुम्ही कसं लिहिलंय, लिहायला सांगितलं होतं तुम्हाला मी. काय केलं, लक्ष काय आणि त्याचं लक्षण काय. लक्ष केलं होतं गाय आणि त्याचं लक्षण काय केलं होतं, काळी असते ती गाय. असं म्हटलं तर काळ्या गायींमध्ये गेलं की लक्षण, पण अन्य रंगाच्या ज्या गायी आहेत त्यांच्यामध्ये नाही गेलं. त्यामुळे ते लक्षण कसं झालं, अव्याप्ती दोषाने दूषित झालं. समजलं. मग इथं अतिव्याप्ती दोष कसं सांगितला होता, पशुत्व केलं, गाईचं लक्षण पशुत्व केलं, लक्ष आणि लक्ष अलक्ष आणि अलक्ष अन्य पशु. आणि त्यांचं लक्षण काय केलं होतं, पशुत्व. किंवा आता एक तुमच्या समजण्यासाठी काळा म्हणा परत. गाय असते ती काळीच असते, नाही सॉरी, काळी असते ती गायच असते, काळी नसते ऍक्च्युली, गोरी असते. म्हणजे पांढरी असते ती गायच असते असं म्हणलं तर अन्य पशूंमध्ये पण ते लक्षण जाते. लक्षण जेव्हा दोन्ही मध्ये व्याप्त त्यावेळेस त्याला अतिव्याप्ती दोष म्हणायचं. इथं लक्षण होतं ते लक्षाच्या एक देशामध्ये व्यापलं म्हणून त्याला अव्याप्ती दोष म्हणतात. तर इथं दाखवताना कसं दाखवलं, हे गाय, पण सगळ्या गायींमध्ये सुद्धा ते काळेपणा वगैरे हे सांगितलं तर जात नाही त्याच्यामध्ये. काही गायींमध्ये जातं, काहींमध्ये जात नाही. आणि हे अलक्ष असणारे अन्य पशु. मग दोन्हीमध्ये पण लक्षण व्याप्त म्हणून तिथं म्हटलं अतिव्याप्ती दोष येतो. लक्षामध्ये पण जात आणि अलक्षामध्ये पण जात म्हणून त्याला म्हटलं अतिव्याप्ती दोष. आणि असंभव दोष साखर मीठचे काय सांगितले उदाहरण सकाळी, काय काय, साखर मीठ, साखर आणि मीठ अतिव्याप्ती मध्ये साखरेचा पांढरेपणा, साखरेचा पण पांढरेपणा आणि मिठाचा. मग पांढरी असते ती साखर असं म्हणलं तर अन्य द्रव्यांमध्ये पण ते लक्षण जाते, त्यामुळे तिथं अतिव्याप्ती दोष येतो. म्हणजे दोष कुठे दाखवायचे, लक्षणामध्ये दोष आहेत, लक्षणाचे दोष आहेत ते. इकडं लक्षाचे वस्तूचे दोष नाही आहेत, जे तुम्ही लक्षण करताय त्याचे दोष आहेत. त्यामुळं अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव मध्ये मग हे दोन गोल घेतले, लक्ष आणि अलक्ष. जे लक्षण लक्षामध्ये पण जात नाही आणि अलक्षामध्ये पण जात नाही त्याला म्हणायचं असंभव दोष. उदाहरण काय सांगितलं होतं,